कसं वाटलं रेड कार्पेट? वाव, खूपच फॅन्टॅस्टिक फिलिंग, अप्रतिम वाटलं. आणि मी ऑनेस्टली असा विचार केला नव्हता आधी की ह्याच वर्षी मी कान्सला जाईल, असा काही विचार केला नव्हता. पण हो, एक मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी किंवा मराठी इंडस्ट्रीला ग्लोबली न्यायचं, ऑफकोर्स म्हणजे टॅलेंट वाईज तर आपल्या इंडस्ट्रीला काहीच कॉम्पिटिशन नाहीये. मराठी इंडस्ट्री आय थिंक हॅज द बेस्ट टॅलेंट. एक्झॅक्ट. फक्त आय थिंक आपण माउंटिंग मध्ये कमी पडतो. आणि मला नेहमी वाटायचं की आपण ग्लोबली पोहोचलो पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की मराठी इंडस्ट्री काय आहे. बरोबर. का कुणी प्रयत्न नाही केला आधी मला माहित नाही, पण म्हणलं यार ठीक आहे, आपण तरी इनिशिएट तरी करू. सो मी म्हणलं चला कान्सला जाऊया. आणि मेरिटवर, क्रेडिबिलिटीवर मी सगळं ते ऍप्लिकेशन दिलं आणि कान्सनी ते ऍक्सेप्ट केलं. गुड. सो मी ॲज अन इंडियन डेलिगेट मी तिकडे गेलो आणि मस्त वाटलं, अनरियल वाटलं रेड कार्पेटवर, कारण की खरंच स्टार असल्याची फिलिंग आली. ग्रेट. म्हणजे आपण इथे खूप रेड कार्पेट्स करतो, मुंबईमध्ये किंवा इंडियामध्ये असतात रेड कार्पेट्स प्रीमियर्सचे, पण तिथला रेड कार्पेट एकदमच भव्य आहे. कारण की तो साधारण एक 50-60 फूट असा लांब रेड कार्पेट आहे. ओके. आणि आजूबाजूला असे मला वाटतं 150 ते 200 पॅपराझी असतात, इंटरनॅशनल पॅपराझीज. खूपच छान वाटलं आणि सगळे तुम्हाला क्लिक करतात, सो यू फील लाईक अ स्टार.